जय शिवराय मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत समृद्धी महामार्गाचा कनेक्टर ज्याला म्हटलं जातं त्या साईधारा इंटरचेंजला। हा संपूर्ण साईधारा इंटरचेंज आहे आणि माझ्या पाठीमागे हा वाहतुकीचा महामार्ग आहे। हा मुंबई नाशिक आग्रा नॅशनल हायवे हा आहे जो पडघा या ठिकाणून जातो। याच हायवेला समृद्धी महामार्ग भविष्यात कनेक्ट होणार आहे आणि त्याच कनेक्टरला म्हणजे साईधारा इंटरचेंजला आज आपण आलेलो आहोत। समृद्धी महामार्ग सुरू होऊन 1 महिना झाला तरी पण ज्या वेगानं कामांचा स्पीड हवा होता त्या वेगानं कामं घडताना दिसत नाहीयेत। कामांचा वेग जरी कमी असला तरी कामं कुठपर्यंत आलेत आणि भविष्यात किती वेळ लागणार आहे या कनेक्टरला समृद्धी महामार्गाशी कनेक्ट होण्यासाठी। तर चला जाणून घेऊया संपूर्ण प्रश्नांची उत्तरं। पटापट सुरू करूयात आजचा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, दिल्ली बडोदा JNPT कॉरिडॉर व मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग यांना मुंबई नाशिक हायवेशी इंटरकनेक्ट करण्यासाठी साईधारा येथे मोठ्या जागेवर सर्कल तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे। उशिराने सुरू झालेल्या या सर्कलचे काम थोडे मंदावलेले येथे जाणवते। समृद्धी महामार्ग आता फुल फ्लेजने सुरू झाला आहे। JNPT कॉरिडॉरचे काम सुद्धा 80% पूर्ण झाले, तरी त्यांना कनेक्ट करणारा इंटरचेंज सर्कल अजून सुद्धा 50% सुद्धा पूर्ण झालेला नाही। असं वाटलं होतं की एकदा का समृद्धी महामार्ग सुरू झाला की इंटरचेंजच्या कामाला सुद्धा वेग येईल, परंतु तसे काहीच येथे घडताना दिसत नाही। अगदी कासवाच्या गतीने रस्त्यांच्या भरणीचे काम येथे बघायला मिळते। येथील अंडरपास तयार झाले असून आता सर्वात मोठे चॅलेंज आहे ते क्रॉसिंग फ्लायओव्हरचे आणि त्याला अजून 1.5 ते 2 वर्ष जातील। आत्ता कुठे पायाभरणीची सुरुवात झाली, त्याच्या पुढील थोडासा भराव तयार झाला असून त्याच्याही पुढे अडथळे आत्ता आवासून उभे आहेत। साईधारा सर्कल ते कुकसे सर्कल हे 2 किलोमीटरचे अंतर आहे। दोन्ही सर्कलवरील कामं 40 ते 50% झालेली आहेत, परंतु त्या दोघांना जोडणारा रस्ता अजून जागा हस्तांतरण सुद्धा झाली नाहीये। हा संपूर्ण भाग गजबजलेला गोडाऊन झोन आहे। येथून रस्ता काढणे थोडे जोखमीचे काम आहे। उभी गोडाऊन हटवून ती जमीनोदोस्त करणे व नवीन रस्त्याची पायाभरणी करणे यात अजून 2 वर्ष तरी जातील। म्हणजेच हा सर्कल पॉइंट तयार व्हायला अजून बराचसा अवधी आहे हे मात्र खरे। गजबजलेला हा संपूर्ण भाग हा अतिश्रीमंत गटामध्ये मोडतो। त्या सगळ्यांना हटवून रस्ता तयार करणे म्हणजे जागा हस्तांतरणासाठी रस्ते कंपनीने किती इथे पैसा ओतला असेल याची कल्पना सुद्धा आपल्याला करता येणार नाही। असू द्यात, नवीन स्थापत्य उभं राहतंय ना, त्यातच आपण समाधान मानूयात। आत्ता मात्र या व्हिडिओचा करूयात एंड। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। आपल्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहत राहा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। जय शिवराय।